लोकसंख्या वाढ, जगामध्ये प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्या वाढ एक भयंकर समस्या। या ज्वलंत सामाजिक समस्येवर आधारित विचार मंथन। असं मानलं जातं की पृथ्वीची निर्मिती सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी झाली आणि सूक्ष्म जीवांच्या रूपामध्ये जीवनाच्या अस्तित्वाची सुरुवात सुमारे 4 अब्ज वर्षापूर्वी झाली। मानव हा सामाजिक प्राणी आहे आणि त्यातूनच त्याच्या उत्क्रांतीची यात्रा सुरू झाली। आपले वंशज आग पेटवायला लागले, आगीचा शोध लागला, त्यानंतर गट तयार करणे, एकत्र राहणे सुरू झाले। अशा प्रकारे हळूहळू हजारो वर्षाच्या प्रगतीनंतर समाजाची कल्पना जन्मास आली। मग समाज वाढू लागले, एकोप्यामुळे दीर्घकाळ जगू लागले आणि जगाची लोकसंख्या हळूहळू नव्हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढायला लागली। त्याचबरोबर महाभयंकर असे साथीचे आजारही पसरू लागले, त्यात जनता कैक मरू लागली। पण लोकसंख्या ही वाढतच राहिली। जगाच्या लोकसंख्या वाढीमध्ये 1920 नंतर खूप मोठा बदल दिसला। म्हणजे नेमकं 1920 नंतर काय झालं? 20व्या शतकात औद्योगिक क्रांती झाली, माणसाची अवघड कामे मशीन्स करू लागली, नाना प्रकारचे शोध याच काळात लागले, गाड्या आल्या, मग टेलिग्राफ आले, विविध प्रकारच्या रोगांवरती उपचार आले, व्यवसाय वाढले। या सर्व विकासाचे फळ म्हणजे माणसाचा जीवनकाळ वाढला आणि मृत्यूदर कमी झाला। वाढत्या समाजाला सपोर्ट करण्यासाठी वाढीव लोकसंख्येची गरज भासू लागली, म्हणून खूप साऱ्या देशांनी बेबी बूमर्स जनरेशनला पाठिंबा दिला। या सगळ्याचा परिणाम असा झाला की जगाची लोकसंख्या अभूतपूर्व दराने वाढू लागली। पण लोकसंख्या वाढीबरोबरच समाजामध्ये याचे दुष्परिणामही प्रचंड वाढू लागले। जेव्हा एखाद्या देशाची लोकसंख्या त्याच्या इष्टतम स्तरापेक्षा वाढते तेव्हा ती गंभीर समस्या बनते। भारताच्या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। अनेक सुविधांचा अभाव झाला, अन्नधान्याचा तुटवडा, कुटुंबामध्ये जास्त माणसं वाढली तर त्या सर्वांना व्यवस्थित पोषक आहार मिळणं, त्या प्रमाणात मिळणं अशक्य होतं। कारण जास्त माणसे असल्यामुळे उदरनिर्वाहाचा खर्च वाढतो। लोकसंख्या वाढीमुळे अन्नधान्याचा तुटवडा भासतो, कारण लोकसंख्या वाढीमुळे पाण्याची टंचाई निर्माण होते, त्यामुळे शेतीला योग्य त्या प्रमाणात पाणी मिळत नाही। याचाच परिणाम शेतीच्या उत्पादनावरती होतो। महागाई वाढते, कुटुंबाला पुरेसा आहार मिळणं अशक्य होतं। वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य आणि वैद्यकीय स्वच्छता, अन्न आणि इतर अनेक सुविधा जनतेला पुरवताना सरकारला सुद्धा अडचणी येतात। सरकारी यंत्रणेमध्ये भ्रष्टाचार हा सर्वात मोठा भाग आहेच, पण एवढ्या प्रचंड जनतेला मूलभूत सुखसुविधा पोहोचणे इतकं सोपं काम नाही। युरोपियन किंवा अमेरिका देश नागरिकांना मूलभूत सोयी खूप व्यवस्थित पुरवतात, कारण भारताच्या तुलनेमध्ये त्यांची लोकसंख्या खूपच कमी आहे। स्वीडन आणि डेन्मार्क या देशातील नागरिक जगातले सगळ्यात आनंदी मानले जातात, कारण या देशांची लोकसंख्या अगदी कमी प्रमाणात आहे। त्या मानाने भारताची लोकसंख्या आज अग्रेसर आहे। चीनलाही मागे टाकून भारत आज प्रथम क्रमांकावर आलेला आहे काही कोटींमध्ये। भारतातील वाढती लोकसंख्या ही भारतातील प्रचंड बेरोजगारीला कारणीभूत आहे। चांगल्या प्रतीचे शिक्षण सर्व भारतीयांना मिळत नाही आणि जे कोणी शिकतात त्यांना नोकरी मिळत नाही। भारतात जेवढे लोक आहेत तेवढ्या नोकऱ्या भारतात तयारच नाहीत आणि बिझनेससाठी म्हणावे तर अनुकूल वातावरण, मग त्यामध्ये निसर्गाचं असंतुलन, सामाजिक दूषित वातावरण, गावाकडे पुरेशा करिअरसाठी संधी उपलब्ध नसल्याने तरुण शहराकडे धावतात। यामुळे शहरात गर्दी होते, शहरातील जागा, वाहतूक, पाणी पुरवठा यंत्रणा कमी पडते। मग स्थलांतरित लोक अनधिकृत झोपड्यांमध्ये खूप दयनीय परिस्थितीमध्ये राहतात। त्यांना चांगली वैद्यकीय सुविधा, शिक्षणही परवडत नाही। मग चक्र हे बेरोजगारीचं आणि आजारपणाचं वाढतच राहतं। त्यातच आणखी एक याच्यामध्ये लोकसंख्या वाढीमुळे गंभीर बनलेली समस्या म्हणजे पर्यावरणाची। एका लहान क्षेत्रामध्ये राहणाऱ्या या प्रचंड लोकसंख्येने सभोवतालच्या वातावरणावर नक्कीच परिणाम होतो। इमारती, रस्ते बांधण्यासाठी डोंगर कापणे, झाडे तोडणे, जळणासाठी झाडे तोडणे, घरे बांधण्यासाठी तसेच फर्निचरसाठी माणूस प्रचंड वृक्षतोड करत असल्यामुळे याचा परिणाम निसर्गावरही होतो। त्यामुळे पावसावर त्याचा परिणाम होतो, पाऊस दुरापास्त होतो, पाऊस निघून जातो, दुष्काळ सदृश वातावरण तयार होतं। त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडतं। वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप होते, प्रदूषण वाढतं, पाऊस वेळेवर पडत नाही। त्याचप्रमाणे वाढत्या लोकसंख्येमुळे जल प्रदूषण, वायू प्रदूषण वाढतं, पाणी, माती, हवा प्रदूषण होते, ध्वनी प्रदूषण होते। अनेक नवनवीन तंत्रज्ञानाच्या सुविधा, अनेक सायरन्स, प्रचंड वेगाने वाढणाऱ्या वाहनांमधून बाहेर पडणारी कार्बन डायऑक्साईड वायू, पाणी, माती, हवा सगळं काही प्रदूषित होतं। जंगली प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत। जंगली प्राणी शहरात घुसून भयाचे वातावरण निर्माण करत आहेत। अजूनही ग्रामीण भागामध्ये शेकडो वर्ष जुन्या प्रकारे शेती केली जाते।
पण आज शेतीमध्ये सुद्धा आधुनिक तंत्र वापरलं जाऊ लागलं। त्यामध्ये खूप सारी झाडे तोडली जातात, मातीची झीज होते, सुपीक मातीचा थर निघून गेल्यानं पीकही योग्य प्रमाणात येत नाही। शिवाय भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी पिकांवरती कीटकनाशकांचा बेसुमार वापर। प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्या ही भारतासाठी एक गंभीर समस्या असली तरी ती एका चांगल्या संधीमध्ये बदलली जाऊ शकते। भारत हा एक तरुणांचा देश म्हणून संबोधलं जाते आणि ही एक उत्तम गोष्ट आहे। जपान आणि काही युरोपियन विकसित देशांमध्ये जवान नागरिक खूप कमी आहेत। कुठलाही देश चालवण्यासाठी तरुण कामगार, नोकरवर्ग, प्रशासकीय अधिकारी खूप गरजेचे असतात। भारताकडे भरभरून तरुण आहेत आणि त्यांना योग्य प्रशिक्षण दिले तर आपल्या देशामध्ये खूप चांगल्या नोकऱ्या ते मिळवू शकतात आणि इतर देशांमध्ये सुद्धा ते तरुण चांगल्या रीतीने आपल्या देशाचे नाव पुढे आणू शकतात। शिवाय संरक्षणाच्या दृष्टीने आपली सैनिकी फौज सुद्धा प्रचंड आहे, मनुष्यबळ प्रचंड आहे, पण अनेक सुविधांच्या, भौतिक सुविधांच्या गारड्यामुळे समाज गुंतून गेलेला आहे, आळशी बनू लागला आहे। खाणारी तोंड वाढली पण कमवणारी कमी झाली। वाढत्या लोकसंख्येमुळे भारतासमोर खूप मोठ्या तशा अडचणी आहेत, पण नवीनही काही येत राहतील। पण याला अडचण, समस्या न मानता आपण या लोकसंख्येकडे एक संधी म्हणून पाहावे लागेल। आता या प्रचंड जनतेला शिक्षण, प्रशिक्षण आणि सगळ्यात महत्त्वाचं पर्यावरण संतुलन राखणं गरजेचं। वृक्षतोड त्वरित बंद केली पाहिजे, वाहनांचा वापर कमीत कमी केला पाहिजे। देशातील प्रचंड गरिबी, उपासमारी, बेकारी नष्ट करायची असेल तर लोकसंख्या वाढीला आळा घालणं तितकंच महत्त्वाचं आहे। छोट्या कुटुंबाची संकल्पना राबवणं तितकंच महत्त्वाचं आहे। लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक उपाययोजना राबवणं, निर्बंध घालणं अगदी गरजेचं आहे। त्यासाठी शासनानं खंबीरपणे पावलं उचलायला हवीत। तेव्हा आपण सर्वांनी संकल्प करूया, वाहनांचा वापर कमी करूया, भौतिक सुविधांचा वापर कमी करूया, निसर्गाशी आपली पुन्हा नाळ जोडूया, निसर्गाच्या सानिध्यानं आपलं जीवन जगूया, प्रचंड वृक्ष लागवड करूया। वाढदिवसाचा सोडून द्या, प्रत्येक वर्षी एका कुटुंबाने किमान 50 तरी रोपे लावण्याचा संकल्प करूया आणि नुसतं लावून भागणार नाही तर ती रोपे वाढवण्याचा संकल्प करूया। झाडांचं संवर्धन म्हणजे आपल्या जीवनाचं संवर्धन हे लक्षात ठेवूया आणि सर्वांनीच पर्यावरणाचं संतुलन राखूया। सर्वांनीच नीतिमत्तेनं, नैतिकतेनं वागूया। भ्रष्ट व्यवस्थेला तिलांजली देऊया, अध्यात्माची कास धरूया, पण विज्ञानाचीही जोपासना करूया आणि पर्यावरण संतुलन राखून सर्वांनीच आनंद जीवन जगूया। भौतिक सुविधांच्या वापराला मर्यादा घालूया, लोकसंख्या वाढीला आळा घालूया आणि मिळून सर्वांनी देशासाठी जगूया आणि आपल्या भारत देशाला जगामध्ये नावलौकिक मिळवून देऊया। महासत्तावादी होण्याच्या दृष्टीने सर्वांनीच वाटचाल करूया। धन्यवाद।